अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या शालेय वाहनांबाबत राबवण्यात येत असलेल्या विविध धोरणांच्या विरोधात सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आलं. वाढत्या इंधन दरांसह वाहनांच्या देखभाल, विमा, फिटनेस, परवाने, कर आणि इतर प्रशासकीय खर्चामध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे शालेय वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या तोट्यात चालत असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत शालेय विद्यार्थी वाहतूक सेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या व्हॅन भाड्यात किमान 10% वाढ करण्याची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून वाहन चालक व मालक वाढत्या खर्चाचा भार स्वतः सहन करत असून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक अबाधित ठेवण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आंदोलनादरम्यान संघटनेच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत शासन आणि प्रशासनाचं लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधलं. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र वाढत्या खर्चामुळे वाहनांचे नियमित देखभाल काम, विमा नूतनीकरण, फिटनेस तपासणी आणि चालकांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्याच्या दरात सेवा सुरू ठेवणे अशक्य बनले आहे, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. संघटनेने मांडलेल्या निवेदनानुसार गेल्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांच्या किमती, टायर, इंजिन ऑइल, दुरुस्ती खर्च तसेच विमा हप्त्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शालेय वाहतूक व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. याशिवाय शासनाकडून लागू करण्यात आलेल्या काही नव्या नियमांमुळे वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे स्वागत असले तरी त्यांची अंमलबजावणी करताना वाहन चालक व मालकांना आर्थिक सहाय्य किंवा सवलती देण्याची आवश्यकता असल्याचंही संघटनेनं नमूद केलं. संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ गुल्हाने आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल. आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, मोर्चा आणि इतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. दरम्यान व्हॅन वाढीच्या मागणीमुळे पालक, शाळा प्रशासन आणि वाहतूक व्यवसाय यांच्यात चर्चेला उधाण आलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दर्जेदार वाहतूक सेवा उपलब्ध राहावी यासाठी शासनाने सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि शालेय वाहतूक क्षेत्रातील वाढत्या समस्यांवर काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अंबानगरी शालेय वाहतूक विद्यार्थी वाहतूकदार संस्था अमरावतीचे अध्यक्ष रवींद्र गुल्हाने, सदस्य सागर डवरे, चरण बर्डे, बाबू जाधव, प्रवीण शिंदे, विजय कुर्मी, दिनेश मडसे, राम गुल्हाने आदी उपस्थित होते. यावेळी स्कूल व्हॅन चालक व मालकांच्या सद्यस्थितीत असलेल्या व्यथा व्यक्त करीत रवींद्र गुल्हाने व सागर डवरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आणि आम्ही जी गाड्या पासिंग करतो त्याची फी पहिले 600 रुपये पाठवत होती. आता भारत सरकारने त्याची फी 200 वाढवून 800 रुपये केली आहे. त्यामुळे आम्हाला भुर्दंड वाढला आहे. त्यामुळे आम्हाला आता मुलांच्या पैशाची फी वाढवणे अत्यावश्यक झालेलं आहे. GPS आला आहे आम्हाला. आता आम्हाला VLD आलं, स्पीड करून नवीन लावायला आम्हाला 10-15 रुपयाची सगळं खर्च आम्हाला वाढलेला आहे. हा खर्च आम्ही करून लावणार मग, त्यामुळे आम्हाला फी वाढल्याशिवाय दुसरा इलाज नाही. अमरावती शहरातील स्कूल बस दर वाढवण्याबाबत भरपूर अशा चर्चासत्र सुरू आहे. तरी भारत सरकारने प्रत्येक इंधनावर CNG असो, पेट्रोल असो, LPG असो, गॅस असो, प्रत्येकावर 10% दरवाढ झालेली आहे. हिंदी